असा मस्त मऊ खुसखुशीत आलू मेथी पराठा आज आपण बनवणार आहोत. हा पराठा तुम्ही डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा अगदी जेवणात देखील खाऊ शकतात. नमस्कार, मी संघमित्रा. संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, एकदम घरगुती साहित्यात पटकन तयार होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात. त्याच्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथे एक छोटीशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथं मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि सोबत 1 टीस्पून ओवा घेतला आहे. आता या सगळ्यांचं आपल्याला जाडीभरडी पेस्ट करून घ्यायची आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. हे ह्या पद्धतीनं असं जाडभरडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मेथी आणि लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी देखील चालणार आहे. आता इथं मी बारीक चिरलेली मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. बारीक चिरलेली मेथी इथं मी 1.5 वाटी घेतली आहे. मेथी स्वच्छ धुवून घ्यायची, जाड काड्या घ्यायच्या नाहीत मेथीमध्ये आणि या पद्धतीनं अशी बारीक चिरून घ्यायची आहे. सोबत अर्धा वाटी कोथिंबीर घेतली. आता वाटीचं प्रमाण घेताना कोथिंबीर बारीक चिरायची आणि मग वाटीमधने मोजून घ्यायची आहे. त्या ताटामध्ये आपल्याला पीठ मळायचं, त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर आणि मेथी काढून घेते. पहिले फक्त याच्यात एक लक्षात घ्यायचं की कोथिंबीर किंवा मेथी बारीक चिरण्यापूर्वी त्याच्यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आणि मगच बारीक चिरून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मगाशी तयार केलेली अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि ओव्याची पेस्ट घालून घ्यायची आहे. सोबत अर्धा टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून मी इथं काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेते, ही फक्त कलरसाठी आहे. नंतर अर्धा टीस्पून हळद घालून घेते आहे. 2 टेबलस्पून मी इथं पांढरे तीळ घेतले, ते देखील याच्यामध्ये घालून घेते आहे. आता इथं मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे, मीडियम साईजचा आहे. आता हा बटाटा याच्यामध्ये किसून घालायचा आहे. त्यासाठी किसणीला जे मीडियम साईजचे जे छिद्रे असतात ना, त्याने बटाटा किसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. बरेच जण मेथी कडू लागते म्हणून मेथीचा बटाटा खात नाहीत, तेव्हा या पद्धतीने असं बटाटा किसून घातला ना तर मेथीचा कडवटपणा पराठ्याला लागत नाही. नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं, ज्याच्यामुळे पराठा अतिशय सॉफ्ट बनतो. आता हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालण्यापूर्वीच हे सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे भाजीला सगळे मसाले व्यवस्थित लागतात आणि सगळे पदार्थ छान एकजीव होतात. इथं मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ मळण्यापूर्वी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आत्ताच घालायचं नाही आहे, पहिले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पहिले अंदाज घ्यायचा आहे आणि याच्यात बसेल एवढंच पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी मिक्स करून घ्यायचं आहे. इथं माझं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मी मिरचीची पेस्ट बनवली होती, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन पीठ मळून घेते आहे. मेथी आणि कोथिंबीरमध्ये ओलावा असतो, पाणी असतं, त्याच्यामुळे याला पाणी जास्त लागत नाही. तेव्हा अंदाजाने थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आणि आपण चपातीचं पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप जास्त नरम देखील ठेवायचं नाही आहे. इथं माझं पीठ मळून तयार आहे. पीठ खूप जास्त घट्ट किंवा नरम देखील नाही आहे. आता शेवटी याच्यावर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे. शेवटी परत एकदा तेलाने कोट करून इथं माझं पीठ तयार झालं आहे. आता याला रेस्टला वगैरे ठेवायचं नाही, तर लागलीच पराठे लाटायला घ्यायचे आहेत. आता पराठा लाटण्यासाठी एक पिठाचा गोळा मी काढून घेतला आहे. साधारणतः आपण चपातीसाठी घेतो ना, त्याच साईजचा एक गोळा मी काढून घेतला आहे. सुरुवातीला ह्या पद्धतीनं असा हातावर रोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मध्ये असा दाबून घ्यायचा आहे. नंतर पिठामध्ये कोट करायचं आहे आणि लाटायला घ्यायचं आहे. आपण चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. जर तुम्हाला चौकोनी किंवा त्रिकोणी करायचं असेल तर त्या पद्धतीने लाटला तरी देखील चालणार आहे. इथं मी गोलच पराठा बनवते आहे, तर इथे मी चपातीप्रमाणे गोल लाटून घेते. फक्त बेलने सगळ्या बाजूने व्यवस्थित फिरवलं जाईल ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं, म्हणजे सगळीकडनं एकसारखा लाटला जाईल. आता पराठा लाटताना खूप जास्त पीठ पण लावायचं नाही, गरज भासली तरच थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. पराठे खूप इझिली व्यवस्थित फटाफट लाटले जातात. इथे माझा पराठा लाटून तयार झाला आहे. आता याची जाडी मी चपातीपेक्षा थोडीशी कमी ठेवली आहे. या पद्धतीने अशी चपातीपेक्षा थोडंसं पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठा शेकायला घेऊयात. बाजूला मी तवा गरम व्हायला ठेवला होता. तवा गरम झाला आहे, खूप जास्त पण गरम होऊ द्यायचा नाही आहे. फक्त पहिल्या पराठ्यासाठी तव्याला सुरुवातीला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पराठा तव्याला चिटकत नाही.
आता पराठा तव्यावर घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पराठा टाकल्याबरोबर लगेच पलटायचा नाही, तर वरतून हलकासा सुकल्यासारखा होऊ द्यायचा. हे पहा, पराठा असा हलकासा सुकल्यासारखा दिसला की बस पराठा पलटून घ्यायचा आहे. पराठा चिकटलेला पण नाही आहे, अलगद पलटून घ्यायचा आहे. आता पलटल्यानंतर पराठ्याच्या वरच्या साईडला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे. इथं मी तेल लावून घेते किंवा तुम्ही बटर देखील लावलं तरी देखील चालणार आहे. पलटून मी आता दुसऱ्या साईडला देखील तेल लावून घेते आहे. दोन्ही साईडने तेल लावून झालं की परत एकदा पराठा मी पलटते आणि आता खालची बाजू सुरुवातीला व्यवस्थित शेकू द्यायची आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. पराठ्याची खालची साईड देखील आता व्यवस्थित शेकल्या गेली आहे. पराठा पलटून घ्यायचा आहे. हे पहा, पराठा कसला मस्त गोल्डन रंगावर शेकला गेला आहे. आता खालची साईड देखील व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही. इथं आपला पराठा व्यवस्थित शेकून तयार आहे. काढून घेते. ह्याच पद्धतीने बाकीचे पराठे देखील मी बनवून घेते आहे. तर इथे माझे सगळे पराठे बनवून तयार आहे. इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः 9 ते 10 पराठे माझे बनून तयार झालेत. बघितलं, पराठा कसा मस्त सॉफ्ट झाला आहे आणि सोबत खुसखुशीत देखील झाला आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.